विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत थेट प्रक्षेपण। हॅलो ये माईक कोणीतरी जाऊन माईक जाऊन सांग। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। आता ते कोणत्या मुद्द्यावर भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। कालपासून शर्जील उस्मानीचं वक्तव्य हा टीकेचा विषय झालेला आहे। कारवाई करावी त्याच्यावर अशी मागणी जोर धरते आहे। देवेंद्र फडणवीस संवाद साधतायत। कुणीतरी शर्जील उस्मानी नावाचा एक सडक्या डोकाचा इसम हा पुण्यामध्ये येतो आणि कुठल्या त्या एल्गार परिषदेमध्ये हिंदूंना सडका म्हणतो आणि या ठिकाणी कुठली कारवाई त्याच्यावर होत नाही। हिंदू काय रस्त्यावर पडलेत? या राज्यात काय मोगलाई आहे? शरम वाटायला पाहिजे या सरकारला, शरम की या ठिकाणी असं बोलल्यानंतर या ठिकाणी गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करू। कशाची चौकशी करता? सगळीकडे त्याचा स्पष्टपणे व्हिडिओ दिसून पडतोय, तो सगळीकडे व्हायरल होतोय। आणि जर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे येऊन कोणी हिंदूंना सडकं म्हणणार असेल आणि जर महाराष्ट्राचं सरकार ऐकून घेणार असेल, भारतीय जनता पार्टी चूप बसणार नाही। तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून जर त्याला अटक केली नाही तर त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन सुरू करू। सरकारला आम्ही इशारा या ठिकाणी देतोय। आणि कोण आहे हा? हा तोच व्यक्ती आहे जो बाहेर येऊन म्हणतो की आम्ही बाबरी मशीद बांधू। अशा सडक्या डोक्याच्या लोकांना या महाराष्ट्रात का प्रवेश देता आणि प्रवेश दिला तरी त्यांना कार्यक्रम का करू देता? या ठिकाणी आपल्याला कल्पना होती की ही जी काही परिषद आहे ही परिषद केवळ आग ओतण्याकरता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता तयार झालेली आहे आणि तेच त्यांचं काम आहे। हा अनुभव असताना देखील त्यांना अशा प्रकारचं आयोजन केलं जाऊ देतं। मला असं वाटतं कुठेतरी सरकारची मिलीभगत आहे। हे जे असं हिंदूंच्या विरुद्ध बोललं जात आहे, सरकारच्या मर्जीनं हे बोललं जात आहे असंच आम्हाला वाटेल। आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, तात्काळ या संदर्भात कारवाई झालीच पाहिजे। शिवसेनेच्या मंत्र्यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी कानावर हात ठेवले आणि शिवसेनेचे कुठलेही नेते या संदर्भात कुठलंही वक्तव्य करत नव्हते। शिवसेना सत्तेला मिंदी झाली आहे, सत्तेला नतमस्तक आहे, त्यामुळे ते या संदर्भात बोलूच शकत नाही। एल्गारच्या बाबतीत 2017 साली आपले सरकार होतं आणि 2 वेळा कायदा व सुव्यवस्था प्रकरणाने याला परवानगी नाकारण्यात होती। त्यावेळी याच म्हणजे तुमच्या सरकारच्या काळात विरोधात असणारे नेते याला सपोर्ट करत होते, अनेकांच्या पाठीशी देखील उभं राहिले आणि आताही परवानगी मिळाली, पुन्हा एकदा तोच वाद। म्हणूनच मी सांगितलं की याची परवानगी देणंच चुकीचं होतं। सर, अरुंधती रॉय या संदर्भात म्हणाल्या शर्जील उस्मानी नाम का सड़े दिमाग का कोई व्यक्ति महाराष्ट्र के पुणे में आकर हिंदुओं को सड़ा कहता है, हम इसको सहन नहीं कर सकते। ये बिल्कुल गलत बात है। महाराष्ट्र की सरकार ने इसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। महाराष्ट्र में राज किसका है? क्या मुगलों का राज चल रहा है कि महाराष्ट्र में आकर हिंदुओं को कोई भी गाली दे दे और उसके ऊपर कोई कार्रवाई न करे? और सरकार ये पहले से जानती थी कि ये जो परिषद आयोजित की गई है, ये परिषद मात्र केवल इसलिए आयोजित की गई है कि अलग अलग समाजों में दुर्भावना पैदा हो, दो समाजों के खिलाफ बोला जाए, समाजों को गाली दी जाए और उसके माध्यम से एक प्रकार से कानून व्यवस्था का प्रश्न निर्माण हो, इसके लिए यह परिषद आयोजित की जाती है। इससे पहले भी इन्होंने यही किया है, बावजूद उसके उनको परमिशन भी दी जाती है और वहां आकर हिंदुओं को सड़ा कहने वाले इस प्रकार के लोग अगर वहां पर आते हैं और हिंदुओं को खूनी कहते हैं तो इसको सहन नहीं किया जा सकता। इनके खिलाफ तुरंत अगर कार्रवाई नहीं की गई तो भारतीय जनता पार्टी आंदोलन करेगी। 48 घंटे हो गए सर, लेकिन अब तक मुख्यमंत्री ने कुछ बयान दिया है। पुणे पुलिस से हमारी बात हुई, वहाँ के सूत्र कह रहे हमें पूरे भाषण में कहीं पे भी विवादास्पद बातें नहीं नजर आ रही। देखिए, बिल्कुल भाषण सबके सामने है, बहुत स्पष्ट रूप से उसने कहा है और अगर कार्रवाई नहीं हुई तो इसका मतलब सीधा है ठाकरे सरकार के आशीर्वाद से इस प्रकार का बयान उसने दिया है। शेतकऱ्यांच्या बाबतीत दुटप्पी भूमिका शिवसेनेची पाहायला मिळते आहे। राज्यात घडतील अशी वक्तव्ये केली जात आहेत। सरकार अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाते। येत्या काळामध्ये अशा कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? याला जबाबदार 100% सरकार असेल, कारण या सगळ्यांची सगळी माहिती सरकारजवळ आहे। इंटेलिजन्स जवळ या प्रत्येकाचं डोजियर आहे। इंटेलिजन्स जवळ
या प्रत्येकाने कुठे कुठे लोकांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले याची माहिती आहे. असं सगळं माहीत असताना जाणीवपूर्वक असे कार्यक्रम केले जातात, त्याला परवानगी दिली जाते. त्यामुळे अशा कार्यक्रमावर आणि असं वक्तव्य करणाऱ्यावर जर कारवाई झाली नाही तर याचा सरळ अर्थ हा असणार आहे की याला ठाकरे सरकारचा आशीर्वाद आहे. शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा संशयास्पद पाहायला मिळते. एकीकडे राज्यात मोर्चा झाला त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता आला नाही, तर दुसऱ्या बाजूला आज शिवसेनेचे नेते स्वतः संजय राऊत असतील आणि खासदार असतील दिल्लीतल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेटीगाठी करतायत. काय नेमकं बघा, शिवसेनेला भूमिकाच नाहीये. हा भूमिका नसलेला पक्ष आहे. आपण म्हणतो ना बिनपेंद्याचा लोटा, तशी यांची अवस्था आहे. कधी इकडे आहेत कधी तिकडे आहे. त्यामुळे भूमिका नसलेले अशा प्रकारचे हे लोक आहेत. हे राज्यसभेत वेगळी भूमिका घेतात, लोकसभेत वेगळी भूमिका घेतात, मुंबईत वेगळी भूमिका घेतात, दिल्लीत वेगळी भूमिका घेतात. भूमिका नसलेले अशा प्रकारचं बिनपेंद्याचं काम शिवसेनेचं चालू आहे. किसान लोग गए थे और शिवसेना वाले. देखिए शिवसेना ये बिन पेंदे का लोटा होता है, उस प्रकार की इनकी अवस्था है. ये राज्यसभा में दूसरी भूमिका लेते, लोकसभा में और भूमिका लेते, मुंबई में तीसरी भूमिका लेते, दिल्ली में चौथी भूमिका लेते. इनकी अपनी कोई भूमिका नहीं है. थँक्यू. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. शर्जील उस्मानी संदर्भात त्यांनी कठोर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झालेली आहे. सरकारला शरम वाटायला हवी. आम्ही चौकशी करू असं गृहमंत्री म्हणतात. खरं तर सगळीकडे या शर्जील उस्मानीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याने काय म्हटलंय हेही सगळ्यांसमोर आहे. असं असताना अशा प्रकारचं वक्तव्य किंवा प्रतिक्रिया ही चुकीची आहे. एल्गार परिषदेला मान्यताच द्यायला नको होती. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून होत आहे. शर्जील सडक्या डोक्याचा आहे. सगळ्या हिंदूंना सडक्या वृत्तीचं म्हणणं किंवा सगळे हिंदू सडके झालेले आहेत असं म्हणणं हे आक्षेपार्ह विधान आहे. त्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुण्यामध्ये 30 जानेवारीला एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत शर्जील उस्मानीनं हिंदू धर्मियांच्या विरोधात वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. हे देश विरोधी असल्यानं शर्जील उस्मानी विरोधात अतुल भातखळकरांनी दिंडोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याच्यावर ताबडतोब राज्य सरकारने खटला दाखल करावा, पोलिसांनी खटला दाखल करावा. या मागणीकरता मी आज लेखी निवेदन इथल्या पोलिसांना दिलेलं आहे. जर का राज्य सरकारने माझी ही मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या दिवसात मी कोर्टात जाईन आणि या संदर्भातली कारवाई करण्याचा प्रयत्न करेन. पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीनं केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे. त्याच्या वक्तव्याविरोधात कोणतीही कारवाई न करण्यात आल्यानं भाजप युवा मोर्चा आता राज्यभर गुन्हे नोंदवणार आहे. दरम्यान पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये बोलताना शर्जील उस्मानी यानं हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ते तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शर्जील उस्मान यानं हिंदू समाज सडलाय असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच्या व्हिडिओची पडताळणी करून कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री म्हणाले. परवाच्या ज्या एल्गार परिषदेमध्ये जे भाषण झालं त्याची संपूर्ण आम्ही जी व्हिडिओ तो बोलावला आहे त्याची रिसर तपासणी करू त्याची आणि तपासणी करून त्यामध्ये काय त्यांनी ऑब्जेक्शन बोललं आहे आणि असेल तर त्यानुसार आम्हाला कारवाई करता येईल. पण जोपर्यंत तपासणार आहे तोपर्यंत मला काही याच्यावरती सांगता येणार नाही. शर्जील उस्मानीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय प्रतिक्रिया आहेत. आपण बघूया काय म्हणतायत राजकीय नेते. शर्जील सारख्या सडक्या अवलादींची आज आमच्या पवित्र हिंदू धर्मावर, हिंदू समाजावर विष ओकण्याची हिम्मत वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की कोणीही उठतं आणि सहनशील आणि सहिष्णू असलेल्या हिंदू समाजावरती टीका करतं. माझा सवाल आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये या महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित होता,
पण जनाब मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारमध्ये हिंदू अपमानित होतोय असं चित्र या महाराष्ट्रात उभं राहिलं. महाराष्ट्रात जेव्हापासून शिवसेना आणि अन्य 2 पक्षाचं सरकार आलंय तेव्हापासून सातत्यानं हिंदू धर्म आणि हिंदू समाज याचा अपमान करण्याचं दुस्साहस अनेकांचं होतंय. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही. 3 दिवस झाले पुण्यात एल्गार परिषदेमध्ये ज्या पद्धतीची विधानं नेत्यांकडून केली गेली, हिंदू धर्म हिंदू समाज याचा अपमान केला गेला, पण महाराष्ट्राचं सरकार कारवाई करायला तयार नाही. कधी कारवाई करणार आहात? ही 30 एल्गार परिषद आहे. महाराष्ट्रात यापूर्वी देखील जे दंगे झाले होते आणि चौकशीनंतर निष्पन्न झालं की कशा प्रकारे अर्बन नक्षलवाद आणि या लोकांचा संबंध आहे. असं असताना देखील महाराष्ट्र सरकार कारवाई का करत नाही हा आमचा सवाल आहे. येणाऱ्या 48 तासात जर संबंधित लोकांवर कारवाई नाही झाली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. की कुठल्याही माणसाने दुसऱ्या धर्मावर टीका करताना शब्दांचा फार जपून वापर करायला पाहिजे. दुसऱ्या धर्मामध्ये काही त्रुटी असतील तर बोला ना तुम्ही, पण शब्दांचा वापर जर तुम्ही फार कडक केला तर दुसऱ्या धर्मियांना साहजिकच जे वाईट वाटणं स्वाभाविक आहे. इतर घडामोडींकडे वळूया. मुंबईच्या गोरेगावमध्ये भीषण आग लागली आहे. एका स्टुडिओला ही आग लागल्याचं समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. एकूण 8 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव इथे एक स्टुडिओ आहे. या स्टुडिओला भीषण आग लागलेली आहे. ही मुंबईतल्या गोरेगाव इथली दृश्य आहेत जिथे एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. आमचे मुंबईचे प्रतिनिधी दिवाकर सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. दिवाकर, क्या अपडेट? दिवाकर, क्या अपडेट इस फायर के बारे में? आमचे प्रतिनिधी मुंबईचे दिवाकर सिंग आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. गोरेगाव इथला हा स्टुडिओ आहे जिथे आग लागली आहे. या आगीसंदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेतो आहोत. पण 8 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्याची आणि आग विझवायला सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. ही दृश्य गोरेगावातली आहेत. मुंबईतल्या गोरेगाव या परिसरामध्ये फिल्म सिटी तर आहेच, मात्र अनेक छोटे मोठे स्टुडिओज आहेत जिथे वेगवेगळ्या चित्रपटांचे किंवा मालिकांचे मोठमोठे सेट्स उभे असतात. अशाच गोरेगावातल्या एका स्टुडिओला भीषण आग लागलेली आहे. आमचे प्रतिनिधी परत एकदा जोडले गेलेले आहेत. दिवाकर सिंग आपल्यासोबत. दिवाकर, आप क्या अपडेट बताएंगे? देखिए, करीब आधे घंटे का वक्त बीत चुका है. जो जानकारी मिली थी फायर ब्रिगेड को करीब 4:15 बजे के आसपास जानकारी मिली थी, जिसके बाद 8 गाड़ियां जो है वो स्पॉट से निकाली गई थी. वहां पर अभी भी आग बुझाने की जो कोशिश है वो फायर ब्रिगेड के द्वारा चल रही है. अहम बात यह है कि एक फिल्म का सेटअप था, जो स्टूडियो बनाया गया था, उसमें ये आग लगी है. आग कैसे लगी अभी इस पता नहीं चल पाया है, लेकिन वहां पर फायर ब्रिगेड की टीम लगातार 8 गाड़ियों के साथ आग बुझाने की कोशिश कर रही है. हालांकि इस घटना कोई हताहत या कोई घायल नहीं हुआ है, लेकिन पूरा जो स्टूडियो है जो फिल्म के सेट के लिए बनाया गया था वो पूरी तरह से जलकर खाक हो गया है. यानी आग की गंभीरता आप समझ सकते कितनी बड़ी आग थी, भीषण आग थी, और जिस तरह से आग ने पूरे स्टूडियो को अपनी लपटों में लिया है. फायर ब्रिगेड की जांच के बाद ये सामने आ पाएगा कि आखिर किस वजह से जो सेटअप बनाया गया था वो जो है वहां पे आग लगी. एक जानकारी और ये जो सेटअप बनाया गया था वो इलीगल तरीके से बनाया गया था. बीएमसी ने कई बार इसे डेमोलिश भी किया था, लेकिन उसके बावजूद भी ये दोबारा से रिकंस्ट्रक्ट हो रहा था, जिसके चलते ऐसे में अब अहम बात यह है कि बीएमसी भी इस पूरे मामले की जांच करेगी, मुंबई पुलिस जांच करेगी और फायर ब्रिगेड की ये जांच करके बताएगी कि आखिर आग यहाँ पर कैसे लगी. दिवाकर जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्याला माहिती देत होते. जसं ते माहिती देत आहेत, एक सेटअप चित्रपटासाठी उभा केला गेला होता, तो पूर्ण सेटअप जळून गेलाय हेच आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळेल. भीषण अशी आग होती. अर्ध्या तासापासून आग धुमसते आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. पण महापालिका सुद्धा
आणि मुंबई पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील, कारण वारंवार सूचना करून सुद्धा हा अनधिकृतपणे सेटअप उभारला जात होता अशी माहिती मिळते. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून आला. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण नागपुरातच खळबळ उडाली आहे. मेडिकल हॉस्पिटलच्या वॉर्ड 28 मध्ये पहाटेच्या सुमारास 2 मोकाट कुत्र्यांचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. इतकंच नव्हे तर रुग्णांच्या जवळ असलेले खाद्यपदार्थही कुत्र्यांनी पळवलेलं पाहायला मिळतंय. या संदर्भात मेडिकल प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी या विषयावर चौकशी समिती नेमली असल्याचं म्हटलंय. यावर 2 दिवसांच्या चौकशी समिती आपलं उत्तर देणार आहे, माहिती अशी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंटे यांनी दिली आहे. पण साधारणपणे राज्यभरातल्या शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय जी आहेत त्यात असे वेगवेगळे प्रकार, कुठे ICU मध्ये अचानकपणे आग लागते, भयंकर घटना घडते, बालकांचा मृत्यू होतो, कुठे पोलिओच्या ऐवजी सॅनिटायझर पाजलं जातात आणि इथे तर आता वॉर्ड्समध्ये जिथे रुग्ण आहेत तिथे मोकाट कुत्रे फिरताना दिसत आहेत. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षक, तिथे असलेले डॉक्टर, नर्सेस, सोबत पेशंटचे नातेवाईक सगळ्यांनी सुद्धा सजग राहणं आहे. मला तर म्हणायचं आहे की ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांनी सुद्धा सजग राहून हे काम करायला पाहिजे होतं, जर खरोखर इथला व्हिडिओ असेल तर. आणि त्या दृष्टीने जे कोणी याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल. आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, ही जी शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालय आहेत किंवा मेडिकल कॉलेजेस, हॉस्पिटल्स आहेत तिथे थोडंसं दुर्लक्षच होतं, लक्ष देणारं कोणी नाही, जबाबदारीनं कामं होत नाहीत म्हणून अशा घटना समोर येत आहेत. नक्कीच सुवर्ण, अशा घटना यामुळेच होताना दिसतात आहे. आता आपण बघू शकतो भंडारा आणि यवतमाळची घटना ताजी असतानाच नागपूरच्या मेडिकलमध्ये असा प्रकार पुढे आलेला आहे. नागपूरचं मेडिकल रुग्णालय हे मध्य भारतातलं सर्वात मोठं सरकारी हॉस्पिटल म्हणून ओळख आहे याची. या मेडिकल रुग्णालयामध्ये दुरून दुरून रुग्ण येतात आपल्या उपचारासाठी. इथे सुरक्षा आणि आरोग्य यंत्रणेचे कसे 3:13 वाजले आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो आहे. हा व्हिडिओ आज पहाटेचा असून रुग्णांच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो कशा प्रकारे बाहेरचे कुत्रे 28 नंबरच्या वार्डमध्ये फिरताना दिसत आहे आणि सुरक्षा खुर्चीवर झोपा काढताना दिसत आहे. बरोबर प्रशांत, मी विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा. सामाजिक कार्यकर्त्या पूजा मानमोडे आपल्या सोबत आहेत. पूजाजी, 2 महत्त्वाचे मुद्दे इथे समोर प्रकर्षाने दिसत आहेत. एक तर महाराष्ट्रभर सध्या मोकाट कुत्रे, त्यांचे हल्ले ह्याचा प्रश्न भेडसावतोय, नागरिक धास्तावलेत, याला कंटाळलेत, त्रासलेत. आणि दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमधली जी अनास्था आणि भोंगळ कारभार बघायला मिळतोय त्यानेही डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. नक्कीच आपण आता बघू शकतो महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागात सगळा आगळावेगळा आणि सावळा गोंधळ सुरू आहे. आता काल परवा जी भंडारा आणि यवतमाळ इथे घटना घडली, भंडाराला ICU मध्ये असा एवढा मोठा गोंधळ घडला. त्यानंतर यवतमाळमध्ये आता तुम्ही बघू शकता सॅनिटायझर दिलंय पोलिओ डोस म्हणून. आणि कुठेतरी आपण आता अजून एक न्यूज आली आहे पंढरपूरमध्ये पोलिओ डोस देताना तुम्ही बघू शकता की त्या बॉटलचं झाकण आणि त्याच्यातलं प्लास्टिक त्या बाळाच्या पोटात गेलं आहे. मग याच्याकडे कोणाचं लक्ष आणि याच्यामुळे कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला, तर आपण याचा विचार करायला पाहिजे. प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नागपूरच्या मेडिकलमध्ये तर असे बरेच गोष्टी बाहेर येतात आणि बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या जाते. यांचा स्टाफ कुठे गेला होता, यांचा शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठेतरी गरिबांची थट्टा करण्याचे प्रकार आज ह्या सगळ्या मेडिकलमध्ये घडत आहे, तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शासनाने. आणि सरकार, मंत्री, मोठे मोठे डॉक्टर्स, अधिकारी हे घटना घडल्यावर ओरडतात आणि सांगतात, पण त्याआधी काहीही उपाययोजना करत नाही. तर मला असं वाटतं की याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामागे काहीतरी जबाबदार पूर्ण अधिकारी आहेत असं वाटतं. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींना थांबवण्याचा प्रयत्न कसा करायचा, कुठनं करायचा, हा प्रश्न सर्वसामान्य लोकांकडे पडलेला आहे. सर्वसामान्य लोक आणि मेडिकलमध्ये याकरता जातात, कारण सगळं प्रायव्हेटमध्ये आपण बघू शकतो की पैशांचा खूप मोठा त्यांना नाही ऑफर्ड होत ह्या सगळ्या गोष्टी. तर मग आपण म्हणूनच तर सरकारी रुग्णालयांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये सर्वसामान्य धाव घेत असतात. पण तिथेच जर असा प्रकार घडत असेल तर खरोखर काय करायचं सर्वसामान्यांनी किंवा गरिबानं, असा प्रश्न पडतो. पूजाजी, आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात.
दरवेळेचं आपण बघतो अशी कुठली घटना घडली की लगेच चौकशी समिती नेमायची, मग त्याचा अहवाल येतो, तो अहवाल येईपर्यंत लोक विसरलेली असतात घटना आणि मग नंतर कारवाई करावीच लागत नाही. अशा घटना ज्या आरोग्याशी निगडीत आहेत, जीवाशी निगडीत आहेत, तिथे तरी असे प्रकार व्हायला नकोत. आरोग्य विभाग सुचावलाय की काय असा प्रश्न आपल्याला इथे पडतो आहे. औरंगाबादमध्ये एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सत्यजित ताईतवाले असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. सिडको बस स्थानकाजवळ मध्यरात्री ताईतवाले जेवणाकरता गेले होते. हॉटेलमध्ये 2 गटांमध्ये भांडण झालं. ते सोडवण्याकरता ताईतवाले यांनी पुढाकार घेतला, पण नेमकं हेच त्यांना महागात पडलं. 4 ते 5 जणांनी त्यांना बेदम मारलेलं आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या थ्यूर पोलीस ठाण्याचे इन्चार्ज म्हणून सत्यजित ताईतवाले कार्यरत आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सिद्धार्थ, हे ताईतवाले जे म्हणजे खरं तर चांगलं काम करायला गेले आणि त्यांनाच मारहाण झाली आहे, काय सांगाल? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणसावर अन्याय झाला तर आपण सहज म्हणतो की पोलिसांकडे जा. या ठिकाणी पोलिसाला जबरदस्त मारहाण झाली. नुसता पोलीस कर्मचारी नाही तर तो API दर्जाचा अधिकारी आहे वैजापूरचा, त्यालाच मारहाण झाली. मात्र हा अधिकारी आत्तापर्यंत काय तक्रार नोंदवायला तयार नाही आहे. जवळपास 18 ते 20 तास झाले, मात्र या अधिकाऱ्याने तक्रार केलेली नाही. या अधिकाऱ्याने म्हटलेलं आहे की ते एका ग्रुपसोबत जेवायला गेले होते आणि ते आधी निघून आले. नंतर त्याच ग्रुपमध्ये भांडण झाले. त्यांना फोन आल्यानंतर ते गेले त्या ठिकाणी भांडण सोडवायला, तर त्या लोकांनी, त्या ग्रुपनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना जबर इजा झालेली. त्यांच्या डोळ्याला इजा झाली, त्यांच्या डोक्याला मारहाण झालेली आहे. हे साधारण भांडण सोडवायला गेले हे जरी सांगत असले तर याच्या मागचं नेमकं कारण वेगळं असावं. चर्चा वेगळी सुरू आहे. त्यामुळे हे भांडण आता कुठंतरी पोलिसांना रडारवर आणायचं नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याला जे आहे तक्रार करायला पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाहीये. निश्चितपणे म्हणजे असं म्हणायचंय सिद्धार्थ की या बातमीला वेगळे कंगोरे आहेत, ते ओळखीचे होते. कशासाठी ताईतवाले त्यांना भेटायला गेले होते, इथून पासून प्रश्न सुरू होतात. निश्चितच सुवर्णा, हे साधं प्रकरण निश्चित नाही. कारण यांनी स्वतः तक्रार केलेली नाही. यांनी तक्रार का नाही केली असं विचारलं गेलं तर ते म्हणतात की आम्ही वरिष्ठांना विचारून तक्रार करू. ही काय ड्युटीवर असतानाची मारहाण नाही आहे, ही वैयक्तिक मारहाण आहे. वैयक्तिक मारहाण असल्यानंतर हे स्वतः जाऊन त्या ठिकाणी तक्रार करू शकतात आणि त्या ठिकाणी तक्रार का करत नाही तर यामागे निश्चितच काही ना काही कारण आहे आणि यांच्या ओळखीचे लोक आहेत, यांच्या परिचयातले लोक आहेत. नेमकं काय कारण आहे हे काही दिवसानंतर येईल. मात्र हे केवळ भांडण सोडायला गेले आणि यांना मारहाण झाली, एवढं साधं प्रकरण नाही आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ. खरं तर बातमी समोर आली ती अशी की एका पोलिसाला मारहाण झालेली आहे भांडण सोडवायला गेल्यावर, पण बातमीतलं तथ्य काहीतरी वेगळं आहे आणि येत्या काळामध्ये ते समोर येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. पुढच्या बातमीकडे सध्या वळतो आहोत. पिंपळगावच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता पुण्यातले मराठा आंदोलक मराठा आरक्षण बचाव रॅली काढणार आहेत. ही रॅली पुण्यातून 4 फेब्रुवारीला जालन्याकडे मार्गस्थ होणार आहे. बीडमधील आंदोलकही या मराठा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या मराठा रॅली आयोजकांशी संवाद साधला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातला मराठा क्रांती मोर्चा इथून थेट दिंडी घेऊन अंबडला जाणार, राष्ट्रीय पिंपळगावला. नेमकं काय नियोजन आहे आपण त्यांनाच विचारू. आपल्यासोबत चित्र पाटील आहेत. मला सांगा काय नियोजन आहे तुमचं? मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा आयोजित मराठा संघर्ष यात्रा जे साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना येतं गेल्या 10 दिवसापासून आंदोलन चालू आहे. तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघर्ष यात्रा दिनांक 4/2/2021 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड येथून ही यात्रा चालू होणार आहे. शिवाजीनगर, येरवाडा, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, सुपा पायी असेल का नाही, गाड्यांची ही संघर्ष यात्रा आहे. एक रथ असणार आहे आमचा, तो रथ पुढे असेल. बाकी सर्व गाड्या त्या रथाला फॉलो करतील आणि नगर मार्गे, अंमळनेर मार्गे ही बीडला 4 तारखेला संध्याकाळी यात्रा मुक्कामाला जाणार आहे. तिथं संध्याकाळी 6 वाजता बीडमधील जे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समन्वयक एकत्र मिळून तिथे एक कॉर्नर सभा आमची होणार आहे. त्याच्यानंतर 10 वाजता आमची मीटिंग संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 तारखेला ही यात्रा परत 10 वाजता सकाळी सुरू होऊन पाडळशिंगी, गडी, गेवराई, शहागड मार्गे साष्टा पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना इथं ही यात्रा पोहोचणार आहे.
व गावकऱ्याबरोबर त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाची सुनावणी असल्यामुळे आमची पूर्ण नजर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे असणार आहे. मग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती पुढील दिशा मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची ही साष्ट पिंपळगाव येथे ठरणार आहे. ती जी मुलं आहेत ती मुलं सुद्धा करतायत. जागोजागचे जे वेगवेगळ्या संघटना असतील किंवा स्थानिक पातळीवरचे गावकरी असतील ते हे करत आहेत आणि याच्यात गैर काय तेव्हा जे आपलं म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. थोडक्यात मराठा क्रांती मोर्चाचं या पुढचं आंदोलनाचं केंद्र हे साष्ट पिंपळगाव असणार आहे. आपल्यासोबत आणखीन एक मला सांगा तुमची काय भूमिका आहे? नाही, आमची भूमिका हीच आहे की साष्ट पिंपळगावचं जे आंदोलन आहे ते किती मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. आम्ही जी संघर्ष यात्रा पुण्यातून काढणार आहेत या यात्रेला हजारो आमचे जे समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत मराठा क्रांती मोर्चाचे, ते या संघर्ष यात्रेमध्ये सामील होतील आणि आम्ही येणाऱ्या 5 तारखेला साष्ट पिंपळगाव येथे पोहोचू. त्या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे ते आंदोलन अत्यंत शांत पद्धतीनं होणार आहे. मराठ्यांनी अगोदरही दाखवलेलं आहे की आपण आंदोलन कशा प्रकारे करतो. अशा शांत पद्धतीत त्या ठिकाणी आंदोलन होऊन कोर्टाच्या आणि न्यायालयाच्या आम्ही निकालाची वाट बघणार आणि त्यानंतर आम्ही आमची दिशा ठरवणार. हे होते मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातले सगळे पदाधिकारी. यांचं म्हणणं ठाम आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे वेगवेगळ्या मार्गाने सुरूच राहणार आहे. त्याचाच हे भाग म्हणून आता ही सगळी पुण्यातली मंडळी थेट साष्टी पिंपळगावला निघालेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी या दोघांचीही बारामती न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. बारामतीत 2012 साली झालेल्या आंदोलनावेळी 2012 साली ऊस दराविरोधात आंदोलन झालं होतं आणि त्यात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. अनेक गुन्हे या दोघांवर आणि काही कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले होते. आज त्याची सुनावणी होती. 3 वाजताच्या दरम्यान स्वतः राजू शेट्टींची साक्ष होती. या सगळ्या प्रकरणामध्ये दोघांनाही, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे. बारामती न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. पवारांच्या बारामतीत झालेल्या या आंदोलनानं राज्यभरात ऊस दराचं राजकारण पेटलं होतं. या संदर्भात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. जेव्हा आधीचे जीवश्च कंठश्च मित्र हे समोरासमोर आले, आता कारण ते दोघंही वेगवेगळ्या पक्षात आहेत, तेव्हा यावेळी मात्र असं घडलं, आज मात्र असं घडलं की ते दोघं समोरासमोर आले पण त्यांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही. असंघाशी संघ करत नाही मी. अजून काय बसायचं काय ठरलंय का पण तुमचं? बसायचा अर्थ वेगळा होतो. कोल्हापूरमधल्या गोकुळ दूध संघाची निवडणुकीच्या तोंडावर होणारी सर्वसाधारण सभा यंदा वादळी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लांबलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. सहकार विभागानं या संदर्भातले संकेत देखील दिलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधीची उद्याची शेवटची सर्वसाधारण सभा आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी ती महत्त्वाची असणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय वादाची ठिणगी गोकुळमधूनच पडली होती. आता ते दोन्ही नेते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, काय सांगशील या सर्वसाधारण सभेमध्ये काय घडू शकतं? एक तर रेणुका, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आर्थिक सत्ता केंद्र म्हणून गोकुळ दूध संघाला ओळखलं जातं. लाखो लिटर दूध मुंबई पुण्यासकट परराज्यात देखील गोकुळ दूध संघाकडून सप्लाय केलं जातं आणि त्यामुळे गोकुळवर अधिक लक्ष असतं. एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद द्या, ही कार्यकर्त्यांची नेत्यांची मागणी असते प्रमुख नेत्यांकडे. उद्या साधारण सभा होणार आहे, ही शेवटची सभा असणार आहे. कुठल्याही दिवशी गोकुळ दूध संघाची शक्यता तर आहे. मात्र गेल्या वर्षी जी सभा झाली होती ती अक्षरशः पोलीस बंदोबस्तात झाली होती, खुर्ची होत्या. आणि उद्याची जी होणारी सभा आहे ती मात्र पंचतारांकित MIDC जी आहे, 5 स्टार MIDC कागलजवळ, तिथल्या गोकुळ दूध संघाचं पशुखाद्य मैदानावर ठेवण्यात आलेले आहे. तर तिथं तर कडेकोट सुरक्षा उद्या तैनात असणारच आहे. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की सतेज पाटील हे दोन्ही जिल्ह्यातले नेते आहेत. महादेवराव वाडिक हे माजी आमदार आहेत, सतेज पाटील हे सध्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष उद्या पाहायला मिळेल. पण 2 मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांनी आपापल्या आवाहन केलं आणि सगळ्यात महत्वाचं महादेवराव वाडिक. संदीप, क्षमा करा आपल्याला थांबवते कारण आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पण संदीप राजगोळकर आपल्याला माहिती देत होते गोकुळची जी उद्या सर्वसाधारण सभा होते आहे त्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडू शकतात.
बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना एक आठवण आपल्याला करून देतो. कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्यासोबत असणारच आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. नमस्कार. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील भांबोरा या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापशी कोपरी केंद्रावर पोलिओऐवजी सॅनिटायझरचा डोस पाजण्यात आला होता आणि त्यानंतर मुलांना म्हणजे ती जी बालकं होती त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे. या संदर्भातलं पत्रात 3 दिवसात या सगळ्या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. आमचे प्रतिनिधी यवतमाळचे भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. भास्कर, अखेर आरोग्य विभागाला जरी जाग आलेली नसली किंवा 3 नर्सचं निलंबन किंवा बडतर्फ आपण म्हणूया, त्यांना 3 बडतर्फ करणं इतक्यापर्यंतच ही घटना मर्यादित नाही राहिली. आता निदान कारवाई तरी व्हायला सुरुवात झाली आहे, दखल घ्यायला सुरुवात झाली आहे. सुवर्णा, काल आपण न्यूज 18 लोकमतनी हा संपूर्ण विषय दिवसभर लावून धरला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण गाजल्या गेलेलं आहे. कापसी म्हणून जे गाव आहे घाटंजी तालुक्यातलं, या ठिकाणच्या 12 मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझरचा डोस देण्यात आलेला होता आणि त्यानंतर सगळीकडे संपूर्ण याच्यात खळबळ उडाली होती आणि याची दखल आता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सुद्धा घेतलेली आहे. या प्रकरणामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की 3 दिवसाच्या आतमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करायचा आहे, अशा प्रकारचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीतच न्यूज 18 लोकमतने हे संपूर्ण प्रकरण उचलल्यानंतर हा एकंदरीत सगळं जे आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतल्याचं दिसून येत आहे. नक्की भास्कर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण जसं भास्कर सांगत होते, काल दिवसभर जशी ही बातमी न्यूज 18 लोकमतकडे आली, न्यूज 18 लोकमतने अनेक प्रश्न उपस्थित केले, वारंवार ही बातमी दाखवली, अनेकांना आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मग ते आरोग्य विभागाचे मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, येड्रावकर यांनी आपल्याला स्वतः दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिलेली आहे की लगेचच त्याच दिवशी, कालच्या दिवशीच 3 नर्सेसना जबाबदार धरून त्यांचं निलंबन झालं. वारंवार आपण ही बातमी दाखवली की आरोग्य विभाग नेमकं करतंय काय, ही बेपर्वाई नेमकी कुणाची. आरोग्य विभागाशी निगडीत असलेल्या अनेक रुग्णालयांमध्ये, निमशासकीय रुग्णालयांमध्ये असे प्रकार का घडत आहेत, असं दुर्लक्ष का होत आहे, जीवाशी खेळ रुग्णांच्या का केला जातो आहे. आणि त्याचंच हे फलित की जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलंय आणि या सगळ्या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे की नेमकी घटना घडली कशी, अशी पोलिओच्या ऐवजी सॅनिटायझर कसं काय पाजलं गेलं. अर्थातच राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं सुद्धा याची दखल घेतली गेलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकला. अध्यक्ष राज ठाकरे ढासळलेले बुरुज पुन्हा उभारताना दिसतायत. मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णकुंजवर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आपली नेमणूक 1 वर्षाच्या कालावधीकरता करण्यात आलेली आहे. आपला शहर अध्यक्षपदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं या पत्रात म्हटलं आहे. एक मोठी बातमी आहे, सीबीएसई संदर्भातली ही बातमी आहे. सीबीएसईच्या परीक्षा 4 मे ते 11 जून या कालावधीत होणार आहेत. सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत, ज्या 4 मे ते 11 जून दरम्यान होतील, अशी माहिती समोर येते आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आहे, सीबीएसई बोर्ड जे आहे त्याच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 4 मे ते 11 जून दरम्यान होतील. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रशांत, काय अपडेट? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री निशंक यांनी
नुकतंच 10वी आणि 12वीच्या CBSE बोर्डासाठी त्या डे शीट त्याला म्हणतात परीक्षांच्या तारखा घोषित केलेल्या आहे, ज्यामध्ये ज्या पद्धतीनं 4 मे पासून या परीक्षा सुरू होत आहेत, साधारणतः 11 जून पर्यंत या परीक्षा चालणार आहेत. ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी क्लासेस ज्या पद्धतीनं ऑनलाईन झाले होते, त्यानंतर 10वी आणि 12वीची परीक्षा देखील ऑनलाईन घ्यावी अशी मागणी होत असताना आता थेट शिक्षण मंत्रालयाच्या वतीने डेटशीट जारी करण्याची तारखा घोषित करण्यात आलेली आहे. आणि या कालावधीमध्ये जो कालावधीचा उल्लेख मी केला त्या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहे अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत निशंक यांनी केलेली आहे. स्वर्णा. नक्की प्रशांत, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. खरं तर एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या बालवयापासूनच व्हायला लागते असं म्हणतात आणि लहान मुलं सुद्धा त्यांच्या बालवयातच त्यांच्यात काय अंगभूत गुण आहेत हे दाखवून देतातच. तसं काम करताना ते बघायला मिळतात. नेटवर्क 18 सुद्धा अशाच काही जिनियस लोकांना आपल्या भेटीला घेऊन येत आहे. गेल्या आठवड्यात आपण जगातील चेन्नईमधील सर्वात वेगवान ड्रमर स्टीवन आणि बंगालचा कोडिंग जिनियस अनुब्रत यांना भेटलो होतो. बायजूस यंग जिनियसमध्ये आपल्याला या मुलांचा उत्साह वाढवण्याकरता सोबत आहेत संगीतकार आणि गायक विशाल ददलानी. नमस्कार, आज हमारे साथ हैं द ड्रमिंग सेंसेशन फ्रॉम चेन्नई 14 साल के स्टीवन सैमुअल. 11 साल की उम्र में ही इन्होंने लंदन के प्रसिद्ध ट्रिनिटी कॉलेज के ग्रेड 8 ड्रमिंग म्यूजिक एग्जाम को पास किया और बन गए ऐसा करने वाले दुनिया के सबसे छोटे यानी कम उम्र के म्यूजिशियन. Hi, I'm Steven Samuel. I'm a musician. I play many percussive instruments like cajon, darbuka, mridangam, tabla, but I'm specialized in drums. My dream is to get a Grammy Award. It's an honor and a pleasure to be here. देखिए, pleasure. Sit, please. So, Steven, I mean, you know, obviously, because I'm someone who's been following your work, what made you choose drums as your primary instrument? आपने इन सारे instruments में से drums को क्यों चुना? Yeah, I love rhythm so much. So every heartbeat is a rhythm. Yeah. ये तो पंचलाइंस भी बढ़िया बोलता है. Every heartbeat is a rhythm. कुछ जैम हो जाए, कुछ साज के साथ कुछ हो जाए. आप हमें और आपकी आवाज, इनका साज. We'll figure something out. If I do like a really simple beat, like a baby. बहुत मजा आया आप लोगों के साथ बात करते हुए, आपकी बातें सुनकर. लेकिन अब वक्त हो चला है स्टीवन सैमुअल के कमाल को देखने का ड्रम्स पर. Yeah, can't wait. आइए मिलते हैं बंगाल के अलीपुर द्वार से 10 साल के अनुब्रता सरकार से. मेरा नाम अनुब्रता सरकार है. मैं 5th ग्रेड में पढ़ता हूँ. आई एम फ्रॉम वेस्ट बंगाल अलीपुरद्वार एंड आई एम अ सेल्फ टॉट कोडर. मेरा सपना है कि मैं एक दिन एक प्रोफेशनल कोडर बनूं और बहुत सारे यूजर फ्रेंडली ऐप्स बना सकूं, क्योंकि मुझे पता है कि एवरीथिंग इन द वर्ल्ड इज कोडेड एंड कैन बी डिजाइन्ड एज पर रिक्वायरमेंट. एल्बो ग्रीटिंग. आइए बैठिए. वेलकम टू बायजूस यंग जीनियस. 9 ऐप्स गूगल प्ले स्टोर पे इनके ऑलरेडी अप्रूव हो चुके हैं. वाला है. एक और आने वाला है, तो 10 on 10 हो गए. तो अब आप हमारे दर्शकों को बताइए कि आपका एक ऐप जो कि आप दिखाना चाहते हैं. सर, पुलिस अलर्ट. सो यहाँ पे 3 सेकंड में स्क्रीन पे नेविगेट होगा. तो टिप्स देता हो कि कीप द लोकेशन ऑन फॉर बेटर सेंसिंग एंड ऑटोमेटिक मैसेज. यू कैन कॉल पुलिस फ्रॉम हियर. देयर आर पैनिक बटन्स, alarm on and alarm off. So you can message police from here. You have to fill this empty boxes and you can message police. And one more feature, that is automatic message to police. If you click on this button, so you don't need to fill these boxes. It will automatically sense your location and it will send to police.
शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये बायजूस यंग जीनियस या संदर्भातला आमचा स्पेशल शो तुम्ही बघू शकणार आहात. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला लाल महाल आज अखेर पर्यटकांकरता सकाळपासून खुला करण्यात आला. गेली 5 वर्ष वेगवेगळी कारणं देत लाल महाल बंद ठेवण्यात आला होता. अगदी शिवजयंती, राज्याभिषेक दिन, शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन यासारख्या दिवशी सुद्धा लाल महालाला मोठं टाळं लागलेलं असायचं. न्यूज 18 लोकमतनं 5 वर्ष लाल महाल बंद असल्याच्या बातम्या दाखवल्यानंतर अखेर प्रशासनानं दखल घेतली आहे. तात्काळ लाल महाल पर्यटकांकरता खुला करण्यात आलेला आहे आणि लाल महालाचे दरवाजे उघडले असून पर्यटकांची रीघ सुरू झालेली आहे. आदित्य ठाकरे बोलता आहेत. थेट प्रक्षेपण. कारचं एक चांगली रॅली झाली आणि या विंटेज कार्स काही 1944 काही 1920 अशा काही गाड्या आहेत, पण त्या एकदम चांगल्या परिस्थितीत आहेत, चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. त्या सगळ्या जे काही त्यांचे ओनर्स आहेत त्यांचं सगळं असोसिएशन माझ्याबरोबर त्या दिवशी होतं. एक विचार आहे विंटेज कार म्युझियम करायचा, कारण जेवढी गर्दी आपण बघितली आणि प्रत्येक रविवारी आपण बघत असाल, वर्ली सीफेस असेल, मरीन ड्राईव्ह असेल, रेक्लेमेशन असेल, इथे खूप गर्दी ह्या गाड्या बघायला असते. तर तो एक विचार आहे नक्की. वर्लीत ते अक्वेरियमचं एक चालू आहे काम. वानखेडे आपण एक्सपिरियन्शियल टूर सुरू करतोय. गिल्बर्ट हिलवर आता काम सुरू होईल. गेटवे ऑफ इंडिया परिसर आपण पूर्ण थोडा बदलून घेतो, सुशोभीकरण करतोय. ऑयस्टर रॉक नेव्ही बरोबर आमची चर्चा चालू आहे. ह्या काही गोष्टींवर अर्थात काम सुरू आहे. कान्हेरी केव्ज आहेत, टायगर सफारी आहे, बीचेस आहेत आपल्याकडे. परत BMC झाल्यानंतर आता मुंबई युनिव्हर्सिटीकडून प्रस्ताव आला राजाबाई टॉवरसाठी. हायकोर्टसाठी आम्ही विनंती केली की तिथे देखील शनिवारी रविवारी आम्ही वॉकिंग टूर्स उघडू. तर ह्या काही गोष्टींमध्ये वॉकिंग टूर्स पूर्ण मुंबईभरात आपण सुरू करू शकतो. मुंबईत जसे हॉटेल व्यावसायिकांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत दिली गेलेली आहे, अशा प्रकारचे राज्यभरातले देखील इतर हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांना देखील पर्यटन वाढीच्या दृष्टीनं अशा प्रकारे काही कर सवलती दिल्या जातात. नाही, ही जी सवलत होती, सवलतपेक्षा जे आम्ही रिएम्बर्समेंट केलं, हे प्रत्येक महानगरपालिकेवर आपला निर्णय घेण्याची एक मुभा आहे. पण एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत लॉकडाऊन 1 पासून सगळेच हॉटेल्स आपण रिक्वेशन केलेलं आणि त्यांना आपण तिथे कोविडचे सगळे डॉक्टर्स वगैरे तिथे ठेवलेले. अर्थात तेव्हा प्रॉपर्टी वापरत नव्हती आणि हे नुसतं प्रॉपर्टी टॅक्स म्हणून नाही, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये एक कॉम्पन्सेशन असतं, तसं एक झालं. वो कल आने वाला है ना, आप कल उस पे बात करते हैं. आज सिर्फ होटल्स पे बात करते हैं. हॉटेल्स म्हणजे जे काही हॉटेल्स आमच्याकडे रजिस्टर होऊन येतात ते हॉटेल रजिस्ट्रेशन ह्याच्यात केंद्राने पण ते सुरू केलं रजिस्ट्रेशन आणि आपण पण केलं. त्या सगळ्यांना आपण ते इंडस्ट्री स्टेटस देतात. त्याच्यात काही ठराविक स्टँडर्ड्स आहेत, दर्जा आहे, ते फॉलो करणं गरजेचं आहे. रेस्टॉरंट अजून घेतलं नाही, कारण रेस्टॉरंटचं कॅल्क्युलेशन जे युनिटप्रमाणे असतं ते वेगळं होऊ नाही शकत आता तरी बिल्डिंगप्रमाणे. तर ते आपण त्याच्यावर काम सुरू आहे. रायगडावर पुरातत्व विभाग कर वसुली करते, पण तिथे सुविधा नाही आहेत स्थानिकांचा आणि त्याचबरोबर पर्यटकांचा आरोप आहे की काहीतरी सुविधा त्या पद्धतीने. नक्कीच आपण आता परवाच नाही बरोबर आहे. एक परवाच शिवनेरीसाठी प्रस्ताव आपण मंजूर करून घेतलेला आहे. तो किल्ला देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. रायगडसाठी जो एक प्राधिकरण आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करून बघू कसं पुढे जायचं, कारण अर्थात तो जे प्राधिकरण आहे त्याचं पण एक ग्रँड प्लॅन बनत आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता लवकरच होईल. हॉस्पिटॅलिटीसाठी काही दिलं नाही. तुमचं लास्ट टाइमचं जे बजेट होतं त्यामध्ये तुम्ही एक्वेरियम वर्लीमध्ये काय काय दिलेलं, तसंच या कमिंग बजेटमध्ये तुमचं महाराष्ट्र बजेटमध्ये हॉस्पिटॅलिटीसाठी असेल का? युनियनमध्ये जेव्हा करू तेव्हा शक्य होईल तेव्हा करूच, पण महाराष्ट्रासाठी मी जसं सांगितलं की हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काही ना काहीतरी गोष्टी करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल कोविडमुळे अर्थात थोडं आपण अडकून राहिलो, पण नाहीतर कदाचित आत्तापर्यंत जास्तीत जास्त टुरिझमला मिळालेलं बजेट हे मागच्या वर्षीचं होतं. तसंच यावर्षी देखील खूप ठिकाणी काही बृहदाराकडे असेल, काही काही ठिकाणी आपण वेगवेगळे टुरिझम डेस्टिनेशन्स डेव्हलप करतोय. ह्या दोघांमध्ये आपण बॅलन्स करू. टुरिझमसाठी आले, टुरिझमसाठी आले का? नाही, नक्कीच. आणि आपण बघितलं असेल पहिल्या महिन्यापासून स्वतः लव अग्रवाल जी पण आलेले, काही केंद्राकडून आपण सूचना घेतल्या, काही मॉडेल्स आपले जसं वरळीचं मॉडेल होतं जम्बो सेंटरचं वगैरे, ते त्यांनी अडॉप्ट केलेले. तर इथे राज्य टू राज्य असेल किंवा केंद्र टू राज्य असेल, हे प्रत्येक महिन्यात चर्चा सुरू असते. पंतप्रधान महोदय आणि मुख्यमंत्री महोदय सगळ्या राज्यांचे हे बोलत असतात
आणि चांगली गोष्ट आहे, कारण आपण जास्तीत जास्त अकाउंटेबल आणि ट्रान्सपरंट राहिलो या पूर्ण परिस्थितीत. वेगवेगळ्या माध्यमातून मुंबईच्या पर्यटनाला चालना दिली जाणार आहे असं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. प्रसार माध्यमांमधून त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात होते, ज्याची उत्तरं ते देत होते. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.